नमस्कार, पल्लवीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पनीर भुर्जी कशी बनवायची ते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे सगळ्यात आधी एका कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचा जिरं घालूया। जिरं छान फुललं की यामध्ये आपण 2 मीडियम साइजचे बारीक कट करून घेतलेले कांदा घालून घेऊया। आता हा कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा छान परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया आणि हे छान एकजीव करून घेऊया। आता आपण यामध्ये एक बारीक कट करून घेतलेला टोमॅटो घालूया आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि पाव चमचा हळद घालूया। हळद आणि मिठामुळे आपला कांदा टोमॅटो लवकर शिजेल। आता आपण यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालूया आणि संपूर्ण पाणी आटेपर्यंत हे आपण छान शिजवून घेऊया। तर इथे आपला कांदा टोमॅटोला छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता आपण यामध्ये मसाले घालूया। तर सगळ्यात आधी इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। त्यानंतर 1 चमचा किचन किंग मसाला घालूया आणि अर्धा चमचा गरम मसाला घालूया। आता हे मसाले आपण छान एकजीव करून घेऊया। तर मसाले जळू नये म्हणून आपण यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे पुन्हा एकदा थोडं शिजवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपली कांदा टोमॅटोची पेस्ट तयार आहे। छान तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये 200 ग्रॅम ग्रेट करून घेतलेलं पनीर घालूया। हातानेच मी हे पनीर कुस्करून घेतलं होतं आणि आता आपल्याला हे कांदा टोमॅटोच्या पेस्ट सोबत छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालूया आणि कोथिंबीर घालून हे मिक्स करून घेऊया। आता हे आपल्याला छान शिजू द्यायचं आहे। तर यासाठी आपण 1 कपभर पाणी घालूया आणि हे 5 मिनिटं छान शिजून घेणार आहोत। तर 5 मिनिटानंतर आपल्या पनीर भुर्जीला छान साइडने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता आपण यामध्ये बटर घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया। पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता गॅस बंद करूया। तर इथे आपली पनीर भुर्जी तयार आहे।